तसेच सुभाषजी लोहे भारतीय विचार मंच यांनाही मी व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो. आजचे संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीपजी विटाळकर सर यांचे स्वागत श्री विष्णूजी माचेवार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आजचे प्रमुख वक्ते श्री अरविंदराव राठोड सर यांचे स्वागत श्री सोमदत्तजी हिवसे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आजच्या संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीपजी विटाळकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. अगोदर अरविंदराव राठोड सर प्रमुख वक्ते हे उद्बोधन करतील असे मी त्यांना विनंती करतो. परमपूज्य श्रीमदेव विश्वेश्वर वाचनालय काटोल, श्रीमदेव सेवा मंडळ काटोल, भारतीय विचार मंच विदर्भ आयोजित विदर्भस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 8व्या साहित्य संमेलनाकरता उपस्थित प्राध्यापक श्री सन्माननीय विटाळकर सर, सोबतच श्री लोहे सर, श्री केने सर, ढोळ सर आणि या ठिकाणी आजच्या या साहित्य संमेलनाकरता उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो, आज दिवसभरापासून आपण सर्वांनी राष्ट्रसंतांच्या साहित्यामधल्या वेगवेगळ्या पैलू, वेगवेगळ्या साहित्यकांच्या मुखातून आपण सर्वांनी ऐकून घेतले. सद्भाविकांनो, है संत दुनिया में जगे तबही रही दुनिया खडी. आपण संतांचं स्वरूप थोडंसं ओळखून घेतलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीची ओळख जर आपल्याला झाली, एखाद्या साधूची ओळख झाली, एका संताची ओळख झाली, एखाद्या महापुरुषाची जर ओळख झाली, तुझे दर्शन म्हणजे ज्ञान. या ठिकाणी आज आपल्याला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून देश, धर्म, संस्कृती, विज्ञान, कला, साहित्य, वेगवेगळ्या प्रकारच्या महाराजांचा जो पैलू आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जो समाज उद्धारासाठी वापरला होता तो आजच्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला समजला. म्हणून हे संत दुनिया में जगे तबही रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से अब तक नीचे न पड़ी, कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला. हे आवाजाची कुजबुज येते आहे. चहा पिताना आवाज होऊ नये अशी विनंती आहे. पाणी घेताना आवाज होऊ नये अशी विनंती आहे. समारोपाचं भाषण आहे. राष्ट्रसंतांवर आपली नितांत श्रद्धा आहे.
कितना जगत में पाप है अंदाज के बाहेर चला है, संत काही गुण अब तक जगना ढला. सद्भाविकांनो, जगामध्ये एखाद्या व्यक्तीचं बोलणं मनाला लागत असेल, एक साधं उदाहरण देतो. आपण बरेच ठिकाणी असं म्हणतो की काय सुंदर बोलला एखादा माणूस, माझ्या हृदयाला लागला म्हणतो. म्हणजे त्याच्या तोंडातून निघालेले वाक्य आपल्या कानातून ऐकल्यानंतर सरळ हृदयाचा घाव घेत होतो. आणि एखाद्या बाबतीत आपण असं सुद्धा मत प्रदर्शित करतो की हा माणूस बोलल्यानंतर गड्या मला त्याला शिव्या दिला, डायरेक्ट माझ्या मस्तकातच गेली म्हणतो. म्हणजे शब्द तोंडातूनच निघाले, कानातूनच ऐकलं, मात्र त्याचा घाव सरळ याच्यावर झाला. म्हणून जनसाहित्य ज्याच्यामध्ये जगाच्या तळागाळाच्या घटकाचं वर्णन, तळागाळाच्या हृदयाच्या आत्मीयतेची भावना प्रगट झाली असेल, असं साहित्य म्हणजे संत साहित्य. आज या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या जीवनाच्या सर्व पैलू जे समाज उद्धारक असतील, नाही असं म्हणणार नाही, काही ठिकाणी ते नसतील. कुठं ज्या ठिकाणी एखादा कार्यकर्ता जिव्हाळ्याचा तो त्या साहित्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेत नसेल, त्याचा परमार्थासाठी त्याचं माध्यम करून घेत नसेल, अशांना सुद्धा या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जीवन कसं जगावं याकरता आजचं हे साहित्य संमेलन या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. सद्भाविकांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवन पैलूकडे जर आम्ही पाहिलं तर असं लक्षात येईल ही भूमी साधू संतांची अध्यात्माची भूमी आहे. संत ज्ञानेश्वरापासून जर आम्ही पाहिलं तर माऊली ज्ञानेश्वरापासून संत परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहे. आणि अविश्रांत आपल्या जीवनामध्ये कार्य करीत ही संत परंपरा, हा देश, ही संस्कृती, हा विचार टिकून ठेवण्यासाठी या संतांनी समाजाला आपलं जीवन समर्पित केलं आहे. होता न प्रभा व्यक्ती का बनके पडे चारित्र का, विद्वान पूजा जाएगा कोई भी देश विदेश का, जिसकी तपस्या मानवों की पूर्ण सेवा में लगे उनके लिए भगवान भी मंदिर में रहती जगे. आज आम्ही मंदिर पाहतो, मोठमोठे मंदिर आहे, मोठमोठे तीर्थक्षेत्र आहे, मात्र आम्हाला देव दिसत नाही आहे. या देवाला मिळवण्यासाठी, या ईश्वराच्या प्राप्तीसाठी आम्ही जीवनाचा आक्रांत धडपड करून आलेलो आहे. पण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात त्या देवळात सुद्धा देव आहे म्हणते. शेतावरती मजूर जातो जातो त्यांच्या सवे, भाकर भाजी खाऊनी राजी का कसे गोड रे, नम्र सदा सेवेला असतो असतो त्यांच्या घरी आणि भाविकांच्या मेळ्यात दिसला आहे. आज साहित्य संमेलनाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला संधी आहे भाविक बनण्याची. आजचा साहित्य संमेलन होऊन जाईल, पण याचा चिरकाल परिणाम आमच्या जीवनावर कशा पद्धतीनं पडावा म्हणून देश धर्म संस्कृतीसाठी आम्ही आमची दैनंदिन जीवनक्रम आटवून आम्ही किती वेळ या देशासाठी, या धर्मासाठी देतो, या अर्थाने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज असं म्हणतात, गडेओ मला तुम्ही साहित्यिक म्हणून संबोधताना त्याच्या पाठीमागचा माझ्या अंतरात्माचा विचार करा. काय करा? मैं कभी नहीं करुणा हूं उन दुखियों की दिन की. माझ्या साहित्यातून शब्दाची वाक्चातुर्य, बऱ्याचशा शब्दाचा मोठमोठा भाव, बऱ्याचशा शब्दाला ज्याला शास्त्राने अजून हात घातलेले नाही ते शब्द आपल्या तोंडातून इतर लोकांना कळवणे म्हणजे महाराज खऱ्या अर्थानं साहित्य काय असे त्याचा अर्थ नाही आहे. महाराज म्हणतात मैं कभी नहीं करुणा हूं उन दुखियों की दिन की. आम्ही भजन ऐक अभंग ऐकलाय, हा नाम्याची खीर चाकतो तो चोकोबाची ढुरे ओढतो. हा पंढरीचा पांडुरंग मंदिरातून बाहेर पडून जनसामान्यासाठी कार्य करणाऱ्या संतांसाठी धावून आला. सावदा माळ्याच्या सोबत त्याच्या शेतात दिसला, जनाबाई संगे दळणे दळला, नाम्याच्या खीरचाकासाठी सोबत आला. आम्ही अनेक उदाहरणं देतो साधू संतांच्या, कारण ही महाराष्ट्रीय संतांची भूमी आहे. उदाहरण देताना आम्ही असं म्हणतो की नामदेव महाराजांच्या नैवेद्य पुत्राने घेऊन ज्या वेळेला तो पळाला त्यांच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन धावला. अजूनही आम्ही हे उदाहरण देतो, पण कधी या उदाहरणाचा दुसरा दृष्टिकोन आम्ही पाहिला का? एखाद्या कुत्र्याच्या नजरेतून नामदेव शोधताना एखाद्या कुत्र्याला आपण पाहिलं का? तिथपर्यंत आमचा हृदय गंभीर हो सबके हृदय सच ज्ञान का वक्तव्य हो, महाराज सामुदायिक प्रार्थनेमध्ये म्हणतात. म्हणून तुम्हा आम्हाला आजच्या साहित्य संमेलनातून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा तोच स्थायी भाव, मैं कभी नहीं करुणा हूं उन दुखियों की दिन की, मैं साधु नहीं साधना हूं प्रेम की सतनेम की, ना शांति है मुझ में मैं हूं पिछड़े जनों की भावना, इंसान बनने जो चले उनकी हूं मैं शुभकामना. हा साहित्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या
अंतर्गाभाऱ्यात बसलेलं साहित्य तुम्हा आम्हाला हृदयानं त्याला ओळखायचं आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आम्हाला या साहित्याचा जो प्रसाद, अमौलिक असा प्रसाद दिलाय, तो आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा पद्धतीने समाजाशी व्यवहार करतो, कुटुंबाशी कसा व्यवहार करतो, व्यक्तीशी कसं व्यवहार करतो. म्हणून हा मिळवलेला सर्व विद्या आहे, सर्व ज्ञान आहे, सर्व आचार आहे, सर्व विचार आहे, हा केव्हा सक्रियतेने समाजासमोर येईल, समाजाला प्रेरणा कधी होईल. म्हणून विद्या तभी भूषण बने जिनमे विनय भर जाए. खूप पांडित्य, खूप मोठी PhD मिळवलेली आहे, फार मोठं ज्ञान संपादित केलं आहे, सर्व डिग्र्या आत्मसात केलेला आहे. पण महाराज म्हणतात विद्या तभी भूषण बने जिनमे विनय भर जाएगा, अगर नम्रता और शील नहीं तो ज्ञानी भी गिर जाएगा. जिसको न कदर जनता की पंडित भी क्या काम का, योगी हुआ तो क्या हुआ जिसमें भजन नहीं राम का. हा कोणता राम? अनेक लोकांना प्रश्न पडेल की हा हिंदू धर्माचा राम, हा वैदिक संस्कृतीचा राम, हा सनातन धर्मियाचा राम, पण त्यात वाईट काय आहे? आता याच्या आधी काही सन्मान्य व्यक्तींनी या ठिकाणी धर्म रामाच्या बाबतीत वेगवेगळं आपलं मत या ठिकाणी मांडलं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी जगाच्या पाठीवर कुठलाही देव, कुठलाही धर्म, कुठलाही साधू, कुठलाही महापुरुष हा जर तुमच्या आमच्या समोर जर ठेवला असेल, तो आमच्या भारतीय परंपरेतला ठेवला. ही भारतीय परंपरा साधी परंपरा नाही आहे. अजूनही बोलताना एका वक्त्याने त्याच्यामध्ये बहुतेक आचार्यजींनी तो विषय समोर ठेवला की आमचा विस्तारवाद हा दृष्टिकोन नाही आहे. कुछ भी ना करना है हमें सारी जहां बदनाम हो. आम्हाला काही नाही करायचं आहे. आमच्या एखाद्या चुकीच्या वर्तणुकीमुळं आमचा देश, आमची धर्म, आमची संस्कृती बदनाम होईल. मग आम्ही काय करावं? राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, कोठे थांबू नको रे साल, सारे सोडून दे जगता, तुझी एकट्याची माळ तुझ्या गुरुदेवाची. मी काय करतो? मी माझ्या राष्ट्रासाठी काय करतो? कोणता राष्ट्र, कोणता देश, कोणता धर्म? महाराज असं म्हणतात, सर्व प्राणी जेथे राहती, सर्वांची राहावी सुस्थिती, समान समाधानाची गती धर्म त्यासची बनावी. धर्माची व्याख्या आम्हाला करायचं आहे, पण आम्ही काय केलं आहे? संप्रदाय, पंथ, पक्ष, जातीचे संघटन याला धर्म म्हणून आत्मसात केलेला आहे. वास्तविक पाहता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अमळनेरच्या विश्व हिंदू परिषदेच्या एका उद्घाटनीय याला गेले असताना महाराजांचं भाषण आहे विश्व हिंदू परिषदेच्या याच्यात. महाराज म्हणतात, जगाच्या पाठीमध्ये जेवढे कुठले धर्म आज आम्ही पाहतो, मुळात हे धर्म नाही म्हणतात, ही संप्रदाय आहे. कुठेतरी चार चौघा माणसाच्या मनाला दुखवल्यानंतर तोच विचार बाजूला सारून त्याने एक समाज समूह निर्माण करून सुखानं समृद्धीनं जगता यावं म्हणून निर्माण केलेला जो पंथ, संघटन, पक्ष आहे, याला कालांतराने धर्म ही नाव दिलेली आहे म्हणतात. महाराज म्हणतात, मी ज्या धर्मामध्ये, ज्या अपरुषाही धर्मामध्ये मी जन्माला आलो, तो माझा धर्म असावा, म्हणून त्याला वैदिक सनातन धर्म म्हणून महाराज त्या भाषणामध्ये उल्लेख करतात. मी धर्मातीत नाही आहे म्हणतात महाराज, असंही म्हणतात. आणि पुढे हे म्हणतात, ज्या वेळेला माझ्या धर्मावर, मी ज्या धर्मात जन्माला आलो आहे, याच्यावर जर कोणी आघात करत असेल तर मी सर्वार्थाला पुढे होईन आणि तो म्हणजे माझा हिंदू धर्म आहे. महाराज असं म्हणतात, ज्या धर्माची पिंड, ज्या धर्माची नीव वेगवेगळ्या जाती, धर्म, पंथ, संप्रदायाच्या धर्मकर्त्यांनी ठेवली, भावी विश्वाची उत्तम धारणा, संप्रदायाचं पंथबंड, पंथाचं पक्षबंड आणि कालांतरात त्याला धर्माचं स्वरूप मिळालं. त्या धर्म प्रवर्तकासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीते म्हणतात, मध्ये म्हणतात, भावी विश्वाची उत्तम धारणा, सौख्य लाभावे सर्वजना. या एका दिवसात आम्ही पाहतो आमच्या, विशेषतः आमच्या देशामध्ये बहुसंख्येने हिंदू धर्म असताना सुद्धा मोजक्या काही धर्माच्या लोकांनी, मी धर्माच्या लोकांनी जबाबदारीने बोलले, कारण माझ्या धर्मामध्ये जर कुठली अनिष्ट रूढी आहे, माझ्या धर्मामध्ये ग्लानी आणणाऱ्या कुठल्या परंपरा आहे, तर त्याला फाटा देण्यासाठी माझ्या धर्मामध्ये, माझ्यामध्ये, या वैदिक धर्मामध्ये, या भारतीय धर्मामध्ये, या संस्कृतीमध्ये उदयाला आलेले अनेक राष्ट्रपुरुष आहेत, ज्यांनी या धर्माला पुन्हा शुद्ध तत्वाने तुमच्या आमच्या समोर ठेवलं. त्यामध्ये भगवान गौतम बुद्धांचं नाव प्रामुख्याने घेण्यात येईल. परंतु इतर धर्मामध्ये असं होताना दिसत नाही. म्हणून राष्ट्रसंत एका भजनात असं म्हणतात, धर्म नहीं कहता किसी बहु बेटी पर निगाह करो, धर्म नहीं कहता किसी के मजहब पर आघात करो, धर्म नहीं कहता किसी के घर लूटो बर्बाद करो. म्हणजे पहा, यह जो बातें भूल गए हम, फिर वही दोहराएंगे.
मग राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या निमित्तानं, त्यांच्या अवतारानं, संत तुकाराम महाराजांच्या, नामदेव महाराजांच्या, माऊली ज्ञानेश्वरांच्या, भगवान बुद्धाच्या, या देशामध्ये ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी आहे, भगवान श्रीकृष्णाच्या भाषेत जर म्हणायचं असेल की परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, या धर्मामध्ये जो धर्म अपरिषयी आहे, या धर्माला टिकून ठेवण्यासाठी ज्या ऋषी मुनी संत साधू देव या सर्वांनी आपल्या जीवनाची पराकाष्ठा करून हा धर्म जिवंत जागृत ठेवण्याचं कार्य केलं, याच्यासाठी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, यह जो बातें हम भूल गए फिर फिर वही दोहराएंगे, घर घर में आबादी लेकर राम राज्य करेगा. हा रामाचं राज्य या देशामध्ये आजही प्रस्थापित व्हावं म्हणून महाराज म्हणतात, सुंदर गाव बनाए बहादूर मित्र प्रेम की धार. मी जरी या वैदिक सनातन धर्मामध्ये जन्माला जरी आलो आहे तर माझा दृष्टिकोन हा विशाल आहे. महाराज असं म्हणतात, तो विशाल कसा? सुंदर गाव बनाए बहादूर मित्र प्रेम की धारा, तुकड्या दास कहे घर घर करू राम राज्य उजियारा. या देशामध्ये राज्य प्रस्थापित होण्यासाठी जर महाराजांची उत्कटेतून जर कुठलं कार्य झालं असेल तर रामराज्याला धरून होतं. तो कोणता रामराज्य? छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. महाराज एका भजनामध्ये छत्रपतींचं हे कार्य आजच्या घडीला पाहताना महाराजांना दुःख होतं आणि महाराज म्हणतात, शिवभूपतीस माझा सांगा निरोप जागा. छत्रपतींना निरोप देण्यासाठी महाराष्ट्र धैर्यशाली तुमची प्रथा बुडाली या या पुन्हा समाजा. आज आम्ही पाहतो धर्माची परंपरा, देशाची परंपरा, राष्ट्राची परंपरा, नैतिकतेची परंपरा, भक्तीची परंपरा ही विस्कळीत झाली आहे. त्याला पुन्हा एकत्रित आणण्यासाठी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आम्हाला आमच्या साहित्यातून आम्हाला दिलेलं आहे. हा साहित्य राष्ट्रसंतांनी एवढं जपून, एवढं तोलामोलाचं आणि जनमानसाच्या मनात रुजवेल अशा शब्दांनी तुमच्या आमच्या जागवलं. बरेचदा या ठिकाणी मी जबाबदारीने ही गोष्ट बोलेल सर. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा काटोलचे सुद्धा या ठिकाणी मंडळी आहे, बरीचशी मंडळी ग्रामगीताचार्य झालेली आहे. महाराज असं म्हणतात, सामुदायिक प्रार्थना ही जगाला, विश्वाला शांती प्रस्थापित करणारी आहे. विश्वी होऊ शकेल शांतता तिथे गावाची कोण कथा, सामुदायिकची प्रार्थना नित्यासाठी तुकडे आणले. म्हणजे जगाला जेवढे धर्मपंथ संप्रदाय आहे याला एकत्रित करून जगामध्ये शांती प्रस्थापित जर कुठली साधना करत असेल तर ती सामुदायिक प्रार्थना असं महाराज म्हणतात. या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही लोक आजकाल जबाबदारीने बोललं पाहिजे. महाराज असं म्हणतात, त्या प्रार्थनेसाठी हे सर्व धर्म समभावाची प्रार्थना आपण म्हणतो. सर्व धर्म समभावाची प्रार्थना नाही आहे ती सर्व धर्म समन्वयाची प्रार्थना आहे. समन्वय आणि समभाव याच्यामध्ये फरक आहे, आपण हे जाणून घेतलं पाहिजे. मग सर्व धर्म समभावाची नाही तर समन्वय, लोकशांतीचा, लोक सुधारणेचे विद्यालय सामुदायिक, सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारणे विद्यालय सामुदायिक प्रार्थना. मग राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जगाला एका माळेमध्ये बसून जगाला शांती प्रस्थापित करून देणारी प्रार्थना प्रामुख्याने ते तुमच्या आमच्या हिंदू धर्मासाठी म्हणतात. आता पुन्हा इथे हिंदू धर्म, आपणच लोक बरेचदा म्हणतो की महाराजांनी सर्व धर्म समभाव, मी हिंदू नाही, मी मुसलमान नाही, मी ख्रिश्चन नाही, मी अजून कोणी नाही. मग तुम्ही हे जर कोणी नाही आहे तर तुम्ही तुमचा मानवता धर्म जगाला सांगत असताना महाराजांचा लेख आहे, कळंबे गुरुजी महाराजांचा लेख आहे. महाराज त्या लेखामध्ये असं म्हणतात की माझा धर्म जर मी परिपूर्ण जगत नसू तर मला सर्व धर्म समभाव सांगण्याचा काही अधिकार नाही आहे. म्हणून आमच्या धर्मामध्ये आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेणारे किती जणांना भगवद्गीतेचे पाठ आहे, किती जणांना भगवद्गीतेचे अध्याय पाठ आहे, किती जणांना भगवद्गीतेतला ज्ञानयोग, सांख्ययोग, भक्तियोग माहीत आहे. माहीत काहीच नाही, मात्र हिंदू म्हणून म्हणायला पुढे. म्हणून महाराज म्हणतात, मेरी रही जो मान्यता हिंदू धर्म के वास्ते. लक्षात घ्या, आपल्या याच्यात कोणी एखादा दुसऱ्या धर्माचा नाही येऊन बसलाय आणि बसला असेल त्याला सन्मान व्हायला पाहिजे. कारण सबके लिए खुलाए मंदिर हमारा, मैदान पट बिछाया डाला हे एक आसन, सब देवता समाता मंदिर. जगातल्या ज्या ज्या वंचित घटकाला त्या त्या धर्माची, त्या त्या संप्रदायाची प्रार्थना मिळाली नसेल तो सुद्धा भक्तीपासून वंचित नाही राहावा. म्हणून राष्ट्रसंतांनी सर्वांसाठी हा अधिष्ठान उपलब्ध केलं. त्या अर्थानं महाराज असं म्हणतात, मेरी रही जो मान्यता हिंदू धर्म के वास्ते, सामुदायिक प्रार्थना ढूंढी बडाई आसते आसते. अरे माझ्या धर्मातला अनेक धर्मपंथ संप्रदाय निर्माण झाले आहे, हे एकत्रित येऊन बसायला तयार नाही तर माझा राष्ट्र केव्हा सुरक्षित होईल? माझा राष्ट्र सुरक्षित व्हायचा असेल तर माझा धर्म हा बलवान असायला पाहिजे, माझ्या धर्मातला प्रत्येक सेवक बलवान असायला पाहिजे.
तो त्यागी असायला पाहिजे, तो समर्पित असायला पाहिजे, तो परिपूर्ण असायला पाहिजे. म्हणून मेरी रही जो मान्यता हिंदू धर्म के वास्ते, सामुदायिक प्रार्थना ढूंढी बढाई असते असते. आता अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यासाठी आहे. अब भी मेरा विश्वास है यह सद्धर्म बढ़ जाएगा. कोणता सद्धर्म? ज्या धर्माची पंथ पक्ष संप्रदाय होऊन हा विस्तारलेला धर्म, याला पुन्हा एकत्रित करण्यासाठी यह सद्धर्म बढ़ जाएगा. और श्री गुरुदेव सेवा मंडळ की शिक्षा और दीक्षा एक दिन सारा जगत पाहिला. म्हणून तुमच्या आमच्यावरती जबाबदारी आहे. आम्ही बरेचदा असं म्हणतो, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणते कशाला काशी जातो, कशाला पंढरी जातो. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये असलेल्या, नाथ संप्रदायामधून परंपरा चालत असलेल्या लोकांमध्ये राष्ट्रसंतांच्या बाबतीत जो आध्यात्मिक भाव आम्ही स्थिर करायला पाहिजे, त्या ठिकाणी आम्ही हे म्हणून महाराज म्हणतात काशी पंढरी जायची काय गरज आहे. म्हणजे याचाच अर्थ काशी आणि पंढरीचं महत्व आमच्या धर्मामध्ये नाही असं होतो का? महाराज त्या अर्थाने नाही म्हणत. समोर वाचलं पाहिजे. कीर्तनी मान डोलावितो पुरी, कोंबडी बकरी खातो. हे जर तू खात असशील तर तुला काशी पंढरी जायची गरज नाही. तू जर हे खात नसशील तर तू अवश्य केला पाहिजे. म्हणून महाराजांच्या विचारामध्ये, महाराजांच्या साहित्यामध्ये आता तुम्ही आम्ही संघटने पंथ पक्षात आता तुम्हा आम्हाला भेद निर्माण करण्याचं काम नाही आहे. मुळात आम्हाला महाराज समजले नाही आहे, म्हणून आमच्याकडून असे बेताल वक्तव्य निघतात. आपण जबाबदारीने बोललो पाहिजे. आज श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकाकडून जगामध्ये शांती प्रस्थापित व्हावी हा भाव राष्ट्रसंतांनी तुमच्या आमच्या बाबतीत घेतला. सर, आबाद आणि बदनाम दोन व्यक्ती करत असतात. महाराजांच्या साहित्यामध्ये आबाद आणि बदनाम हे दोन प्रकारचे शब्द आहेत. महाराज असं म्हणतात, अजी संत की तपस्या संत के ही बाद है. आता महाराज जाऊन 50-53 वर्ष झाली आहे. अजी संत की तपस्या संत के ही बाद है, जो भक्त उनके है सही वही कर सके आबाद है. लक्षात घ्या, भक्त नाही म्हणलाय, फक्त सही भक्त, त्याला ऍडिशनल शब्द जोडलेला आहे. भक्त तर खूप आहे. महापुरुषांच्या पराभवाला कारणीभूतच त्यांचे भक्त असतात. सही भक्त हा म्हणतात. मग हे सही भक्त कोणते? नित्य सत्य सही बोलना, हिंसा रहित हो खेळना. महाराज काय म्हणतात? सही भक्त असावा. म्हणजे त्यांचे आजी संत की तपस्या संत के ही बाद है, जो भक्त उनके है सही वही कर सके आबाद है. जहां होगी संत की समाधी, कुठलाही संत असो, कुठलाही म्हणजे कोणता संत? जिसकी तपस्या मानव की पूर्ण सेवा में लगे. या संतांनी आपली संपूर्ण आयुष्याची झीज, आपली आयुष्याची तपस्या समाजाच्या उत्थानासाठी दिला आहे. अशा संतांच्या समाधी, जहां होगी संत की समाधी धन्य वही स्थान है, निर्मल बने वातावरण जहां शांती को आह्वान है. हे आम्ही जे ढिंडोरे पिटतो की नाही बरेचदा, मी सेवा मंडळाचं कार्य करतो, मी संघटनेचं काम करतो. तुमच्या काम करण्यानं, तुमच्या संघटनेनं काम करण्यानं त्या भगवंताच्या, त्या महाराजाचं कुठलं अडत नाही. आम्ही बरेचदा लोक म्हणतो काय करतात, काही नाही, मी महाराजांचं काम करतो. ते तुमच्या काम केल्यानं महाराजांचं कोणतं बरं वाईट होऊन राहिलं? लक्षात ठेवा, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणूस म्हणून ओळखावा, म्हणून संतांचं कार्य आम्हाला करणं आहे. तरच माणूस म्हणून ओळखला जाईल. नाही तर माणूस हा समाजशील प्राणी आहे, पशु आहोत आपण. माणूस हा पशु आहे. तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगामध्ये स्थान प्रस्थापित करून जर घ्यायचं असेल तर संतांच्या कार्याशिवाय तुम्हा आम्हाला गत्यंतर नाही. म्हणून जो भक्त है सही वही कर सके आबाद. आता भक्त कोणता? नित्य सत्य सही बोलना, हिंसा रहित हो खेलना, यही मार्ग की हो चालना. अस्तेता तो पास हो और त्याग से मन खास हो, निरंतर सेवा करण को दास हो, यही भक्तन का अभ्यास हो. 12 वाजता त्याला आवाज आला तर मी तयार आहो. नाही तर माझी मुलगी झोपली आहे, माझी बायको बिमार आहे, माझं प्रपंच आहे. सर, मी एका ठिकाणी आमचे शांभाऊ मुलगावकर यवतमाळचे कुठेतरी लग्नाला चालले होते. माझ्या जीवनातले प्रसंग सांगेल मी. आणि त्यांनी सांगितले की अरविंदा लग्नाला चाललो, एक पुस्तक महाराजांना, मला लग्नाला भेट द्यायची आहे, कुठेतरी पुस्तक दे. आणि मी ते एक पुस्तक बेलूरकर दादांनी लिहिलेलं सेवक नावाचं पुस्तक, ज्याच्यामध्ये महाराजांचं सेवकांसाठी संग्रहित केलेलं त्याच्यामध्ये संग्रह आहे, ते पुस्तक मी घेतलं. आणि ते परत येईपर्यंत मी वाचत होतो. त्या दिवशी सकाळी मी 4 वाजेपासून तर 1:30 वाजेपर्यंत निरंतर आश्रमामध्ये होतो. कुठलं तरी काम यायचं, घरी जायला पाहायचं तर लगेच कोणाचं तरी फोन यायचं, पुन्हा परत यायचं. पुन्हा अर्ध्या रस्त्यात गेलो, पुन्हा परत यायचो. घरी पत्नीचा फोन, 9:30 वाजले, 10:30 वाजले, 12:30 वाजले, जेवणाची वेळ होत चालली. आणि मग शेवटी
1:30 वाजता मी शेवटी जाताना मला ज्यावेळेला त्यांचा फोन आला तर मला असं वाटलं की काय हे निरंतर मी घरी चाललो फोनवर बोलवलं काय मी महाराजाच्या कामाचा काय ठेका घेतला आहे का हे मी माझ्याशी बोललो. माझ्याशी बोलून गेलो मी दिवसभर थोडंसं त्रस्त झालो. मी माझ्याशी बोललो आणि परत आलो ते पुस्तक घेतलं आणि ते पुस्तक उघडलं ते शामभाऊ परत येईपर्यंत त्याच्यामध्ये सेवकांसाठी म्हणून एक लेख होता. महाराज असं म्हणतात गड्या एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक सुखाच्या सोयीसाठी जर तो धडपडत असेल ॲज इट इज शब्द आहे धडपडत असेल तर त्यांनी खुशाल प्रपंच करावा. त्यांनी माझ्या कामासाठी बिलकुल येऊ नये. हे मला होतं मी जे बोललो होतं हे मला होतं. मी कानाला हात लावले. मी समाधी आणि प्रार्थना मंदिराच्या त्या समोरच्या याच्यावर उभा होतो. मी माफी मागितली माझी सर्वांसाठी. जो भक्त उनके है सही मी भक्त म्हणून प्रसिद्ध नाही होणार. आमच्या भगवंतांनी स्वतःला भक्त नाही म्हणलं. धन नाही मागू बल नाही मागू नाही मागू सत्ता मगरुरी. ज्याच्यासाठी आम्ही धडपड करत आहोत ह्या सर्व गोष्टी आहे. मी श्री गुरुदेव सेवा मंडळाचा जीवन प्रचारक झालो पाहिजे. मी श्री गुरुदेव सेवा मंडळाचा प्रतिनिधी झालो पाहिजे. मी आजीवन प्रचारक झालो पाहिजे. मी तालुका संघटक झालो पाहिजे. त्याच्यासाठी मला समाजामध्ये वेगळं स्थान मिळावं. महाराज म्हणतात धन नाही मागू बल नाही मागू नाही मागू सत्ता मगरुरी. मग काय अटल रहू सेवा करणे में हरदम तेरे द्वार भिकारी. आमच्या भगवंतांनी या समाजाच्या सेवेसाठी सेवा मागताना स्वतःला भिकारी म्हणून भिकारीच्या रांगेत उभा करतो. आणि तुम्ही आम्ही कोण तालुकाध्यक्ष कोण प्रमुख कोण काय जीवनामध्ये सेवेचा व्रत ज्यांनी अंगीकारलाय तो जीवनामध्ये पुढेच गेलेला आहे. म्हणून महाराज असं म्हणतात की नित्य सत्य सही बोलणं माणसाच्या जीवनामध्ये हा भाव जर आमच्या जीवनामध्ये ठेवला तर आम्हाला आमचा देश समजेल. आमचा देश राष्ट्रसंतांच्या दृष्टीनं पहा. महाराज काय म्हणतात प्यारा हिंदुस्तान है गोपालों की शान है वीरों का मैदान इसमें भक्तों के पुन्हा भक्त आले भक्तों के भगवान है. गड्यो भक्ताची कसोटी जबरदस्त आहे. म्हणजे सुदामा भगवान श्रीकृष्णाचा मित्र असताना सुद्धा मागायला चालला. 18 विश्व दारिद्र्य मागायला चालला भगवान श्रीकृष्णाकडं आणि मागायला जाताना सुद्धा पत्नीला हे म्हणतो की मी कृष्णाकडं मागायला चाललो तर त्याला काही देण्यासाठी आहे का. थोडे पोहे पत्नीने दिले. लक्षात घ्या भक्ताचा भाव कसा असला पाहिजे. मागायला चालला आणि मागायच्या आधी काहीतरी देता आलं पाहिजे हा भाव मनात ठेवतो तो सुदामा जो भक्त उनके है से. भक्ताची व्याख्या ओळखून जर घेतली तर आमचा देश विराट दिसेल. प्यारा हिंदुस्तान है गोपालों की शान है वीरों का मैदान इसमें भक्तों के भगवान. यहाँ पर भी हनुमान थे. काहून त्यांना जगातला एखादा तो मुष्टी योद्धा आहे त्याचं नाव घेता नाही आलं का महाराजांना. यहाँ पर भी हनुमान थे. समर्थ रामदास स्वामींनी जीवनाच्या शेवटच्या जिसकी तपस्या या देशामध्ये तरुण बलवान शील असावा म्हणून हनुमंतरायाची स्थापना केली. त्या हनुमंतरायाचा उल्लेख महाराज करतात. यहाँ पर भी हनुमान थे अर्जुन से बलवान थे. सिमिलॅरिटी पॅरलल कंपॅरिझन करताना महाराज कसं म्हणतात अर्जुन से बलवान थे. तिलक महात्मा गांधी सारे भारत का हनुमान. लोकमान्य टिळकांनी उद्घाटन केलेलं हे स्थान आहे. या निमित्तानं त्यांची आठवण सुद्धा आम्हाला झाली पाहिजे. स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. महाराजांच्या शब्दात स्वराज्य काय. अनेक महापुरुषांनी कितीतरी मातेंनी कितीतरी पत्नींनी कितीतरी बहिणींनी आपल्या भावाची आपल्या पुत्राची आपल्या पतीची आपल्या अनेक लोकांची या देशाला प्राणाची आहुती दिली तेव्हा हा स्वातंत्र्य मिळाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू आहे. हा कोणता स्वराज्य. सामुदायिक ध्यानामध्ये याची जाण असावी म्हणून महाराज असं म्हणतात पहा एक भक्त जर तयार झाला या देशाकडे कोणाची ताकद नाही. महाराज असं म्हणतात जहां भी जिधर भी हम में कुछ कमी दिखती हो. सरांच्या ह्याच्यातली कमतरता मला हजारानं काढता येईल. माझ्यातली कमतरता मला काढलं मला राग येईल. महाराज काय म्हणतात जहां भी जिधर भी हम में कुछ कमी दिखती हो उसमें हमारा ध्यान लगाकर. सकाळचा अर्धा तास ध्यान प्रातः स्मरामी हृदय संस्कृतात व तत्वम सच्चिन सुखम परमाम संगती तुर्यम यत् स्वप्न जागृत. हा हंस गीतेतला श्लोक आम्ही किती रटू जिथपर्यंत आम्ही आमचं आत्ममूल्यांकन करणार नाही. जहां भी जिधर भी हम में कुछ कमी दिखती हो उसमें हमारा ध्यान लगाकर उस चीज को उस कार्य को पूरा करने में हम अपना स्वराज्य समजते. तुम्ही गड्यो हृदयातून तुमचा स्वराज्य जर स्थापन केला
तर या देशाचा स्वराज्य तुमच्या डोळ्यानं तुमच्या हयातीत दिसेल. म्हणून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी या अर्थानं या समाजामध्ये आम्हाला जीवन जगताना व्यवहार आहे, ज्ञान आहे, अध्यात्म आहे, त्या सगळ्या गोष्टी साधारण शिकवल्या. कुठलाही संत, आपण असं म्हणतो संत हे मातृहृदयाचे असतात. संत जर मातृहृदयाचे आहे, संताला जर सर्व समान आहे, संताला जर सर्व जीव आहे, तर 42च्या आंदोलनाची क्रांतीमध्ये महाराजांच्या वीर रसातले भजन जर पाहिले, कुठल्या अर्थानं आपले महाराज आपल्याला संत वाटतील. महाराजांचं भाषण आहे, ऑडिओ भाषण आहे. महाराज असं म्हणतात, आता आपल्याला बंदुके तोडगोळे चालवता आली पाहिजे. बंदूक चालवण्याची भाषा करतात. आता हा कुठला मातृहृदयाचा संत आहे? पण इतर राष्ट्र प्रथम आहे. माझा देश जर सुरक्षित नसेल तर माझा धर्म आणि माझा देव काय कामाचा? म्हणून मी सर्वार्थानं पुढे आलो पाहिजे. याच्यासाठी आमचा व्यवहार एकमेकाला पोषक असला पाहिजे. व्यवहार में ठीक नाही तो परमार्थ कैसे कर सके. एखाद्या दुकानदाराची गुजारी राहिली तर आपण त्या रस्त्यानं 15 दिवस, महिना, 1.5 वर्ष नाही जात. आणि इकडं पंचपक्वानाच्या पत्राळी उठवतो, पकवानाच्या आपण पंक्ती उठवतो. काय अर्थ? व्यवहार में ठीक नहीं तो परमार्थ कैसे कर सके. अगर परमार्थ न कर सके तो ज्ञान कैसे भर सके. अगर ज्ञान ना भर सके तो ध्येय कैसे धर सके. इतना अगर ठीक नहीं तो भव सिंधू कैसे तर सके. कुठला मोक्ष? महाराज असं म्हणतात, या हिमालयाच्या गर्दलतामध्ये बसून 65 वर्ष जो योगी तपश्चर्या करत असेल, त्याही पेक्षा या देशाच्या तळागाळात थोड्या वेळासाठी का होईना आपलं समर्पण देणारा कुठलाही साधक तो त्या योगीपेक्षाही श्रेष्ठ आहे असं महाराज म्हणतात. म्हणून आमच्या देशासाठी आमचं काय देणं असलं, या अर्थानं या साहित्य संमेलनामधून आमच्यासाठी आमचा देश असला पाहिजे. महाराज असं म्हणतात, मुझे प्यारा भारत मेरा. काय शब्द! आम्हाला आमचा देश कधी प्रिय वाटेल? आपण म्हणतो देशाविषयी प्रेम, देशाविषयी आदरभाव म्हणजे देशाच्या सरहद्दीवर जाऊन देशाचं संरक्षण करणे म्हणजे देशाविषयी आदरभाव. मुळात चुकीची संकल्पना आहे. ज्यांनी जे करावं ते करत राहिले, ते प्राणाची आहुती देऊन राहिले. पण माझ्या घरातला निरंतर चालू असलेला लाईट बंद करणे, माझ्या घरात तोटी नसलेली ठिकाणी नळाला तोटी बसवणे ते बंद करणे, माझ्या घराची बाहेर पडल्याबरोबर नाली स्वच्छ करणे, माझा परिसर स्वच्छ ठेवणे, व्यक्तिगतरित्या मी स्वच्छ असणे, आणि केवळ माझा कुटुंब आदर्शवत न होता माझा समाज कसा आदर्शवत होईल याच्यासाठी निरंतर प्रयत्न करणे ही सुद्धा देश सेवाच आहे. म्हणून गंगा समजहा पावन नदिया जिसका क्षेत्र किनारा है मुझे प्यारा भारत मेरा. महाराज एका भजनात असं म्हणतात, कहीं गाव गटार मदीन अति मिल जात नदी गंगा निर्म. हे गटार वगैरे गावात किती असतात, पण ते ज्या वेळेला गंगेला मिळतात त्यावेळेला ते तीर्थाचं रूप घेतात. सब गंगा रूप बने क्षण में फिर हमसे वही कर ख्याल हरी. पुन्हा भगवंतावर आणून सोडलं. भगवंत आणि भक्ताचा जर संवाद सुरू झाला राष्ट्रसंतांच्या साहित्यामध्ये, तर खऱ्या अर्थानं आम्हाला देश, धर्म आणि संस्कृती हे खूप मोठ्या पुढे आम्हाला पुढे नेता येईल. गड्या सद्भाविकांनो, शेवटी जाता जाता या 5 मिनिटांमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करेल. एकदा आपण आपल्या भगवंताच्या कार्यासाठी जर पुढे होऊ, मोक्ष कशात आहे? महाराज असं म्हणतात, तयाचे शब्द ऐकावे. म्हणजे गुरु भरपूर मिळतील, भक्त भरपूर आहेत, पण त्याच्यातही खरा गुरु भेटला पाहिजे. भक्त भरपूर आहे, त्याच्यातही सही भक्त होता आलं पाहिजे. लाखो है गुरु जगत में पर एक भी नहीं काम का. सब स्वार्थ हो गया आसरे डंका बजाते नाम का. विश्वास का गुरु एक हो बाकी नहीं कुछ खाल दे. जो खास की पहचान दे ऐसे गुरु पर जान दे. पुन्हा एक परत येतो महाराजांच्या ह्या श्लोकाचा आम्ही आधार घेतो आणि सरसकट वेगवेगळ्या धर्मपंथ संप्रदायाच्या, विशेषतः भारतीय सनातन वैदिक संस्कृतीच्या गुरुवर, साधूवर आक्रमण करण्याची सुरुवात करतो. सद्भाविकांनो, एक साध्या गोष्टीचा विचार करा. सर, आम्ही जन्माला येतो, बालपण भोगतो, तरुणपणात येतो, तरुणपण भोगतो, लग्न करतो, गृहस्थाश्रम भोगतो. या विश्वाच्या पटलावर ज्या ज्या निसर्ग निर्मित गोष्टी या सगळ्या गोष्टीचा उपभोग घेतो आणि शेवटी मी सज्जन म्हणून लोकांसमोर येण्याचा प्रयत्न करतो. पण ज्या साधूचा वेश धारण करणाऱ्यांनी आपल्या जीवनामध्ये या सांगितलेल्या एकाही गोष्टीला तो उपभोग घेत नाही आणि केवळ समाज, देश आणि धर्मासाठी निरंतर कार्य करतो, त्या साधूवर आम्ही लांछन लावतो. त्यांना आम्ही कुठल्याही भाषेत बोलतो,
त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नाव ठेवतो. कारण महाराज म्हणते लाखो गुरु हे जगत में पर एक भी नाही काम का. अरे तू किती जणांच्या कामी पडला, गुरुचा परीक्षण नंतर कर. आम्हाला आमचं आत्मपरीक्षण करायचं आहे. म्हणून गुरु कसा असावा, विश्वास का गुरु एक हो. मग हा विश्वासाचा गुरु जर आम्हाला मिळाला तर राष्ट्रसंत काय म्हणतात, दयाचे शब्द ऐकावे. तुमच्या आमच्या सर्वांसाठी महत्वाची गोष्ट, मनी स्थिर होनी मुरवावे, तरीच पद मोक्ष ते पावे, भजा गुरु नाम वदनिया, हाती काम मननी राम. महाराज असं म्हणतात, तुमच्या हातात काम असलं पाहिजे आणि तुमच्या मनात राम असलं पाहिजे. मग काय होईल, काय होईल, हाती काम मननी राम, विश्वची हा नटक राम. म्हणजे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पाहसाल त्या त्या ठिकाणी तुम्हाला राम दिसेल. म्हणून माझं कर्तव्य कसं असलं पाहिजे, मी भक्त म्हणून कसं असलं पाहिजे, माझा मोक्षाचा मार्ग कसा असायला पाहिजे, माझी देशभक्ती कशी असली पाहिजे, माझी राष्ट्रभक्ती कशी असली पाहिजे, या सर्व गोष्टीचा उल्लेख वंदनीय राष्ट्रपती श्री तुकडोजी महाराज आमच्यासाठी गड्यो. शेवटी जाता जाता शेवटच्या याच्यामध्ये शेवटी हे बोलेल की आज आम्ही नाही का रंग रूप वेश भूषा साधन पद्धती साधन चिन्ह धर्माचे प्रतीक यावरून तुम्ही आम्ही ओळखायला लागलो आहे. कुठल्या एखाद्याने भव्य टोपीची घातली सेवा मंडळचा, भगव वस्त्र धारण केलं, हा कुठला तरी साधू, अजून काहीतरी घातलं, ही आमची ओळख झाली आहे. पण याच्या मुळात कोणी गेलेलं नाही. तुमच्या आमच्या सर्वांसाठी सांगतो, 1964 ला विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक सदस्य राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज होते. हे आम्हाला माहीत असायला पाहिजे. आजच्या या साहित्य संमेलनामधून आता पुढे पुढे हे बोलणं सुरू करायला पाहिजे. सेवा मंडळाच्या सर्व लोकांची, सर्व सेवकांची ही जबाबदारी आहे. आओ किसी में दर्द भरा है भारत की बीमारी का. आम्हाला बिमारी समजली पाहिजे आणि त्या बिमारीचे आम्ही डॉक्टर न होता प्रथम आम्ही रोगी होऊ. आम्हाला ती बिमारी लागलेली आहे, आमच्यातली ती बिमारी दूर करण्याचा प्रयत्न करू. महाराज असं म्हणतात की ज्या वेश भूषा रंग रूप ज्यांना ते हिंदू धर्माला एक प्रेझेंटेशन केलं होतं, त्यासाठी महाराज एका विराट रूपाने याची व्याख्या करतात. हिंदुत्व नहीं है वेशभूषा, ना रंग है ना जात है ना पक्ष है ना भक्ष है ना और कोई बात है. जात नाही, पक्ष नाही, रंग नाही, रूप नाही, काही नाही. मग काय आहे, जो सत्य है, कुठली गोष्ट सूर्यपूर्वेकडून उगवतो हिंदू आहे. जो नित्य आहे, निरंतर आहे, सकाळची प्रार्थना, दिवस मावळायच्या आधी आमचं दिवा लागल्यास गेला पाहिजे, घरी बगारणीला एवढंसाच केलाय, बगारणी पाण्याला देऊ पण दिवा मात्र लाव. जो नित्य है, जो सत्य है, नित्य है, स्वयं प्रकाशी निज तत्व है, जिस पर खड़ा यह विश्व है, सच्चा वही हिंदुत्व है. आम्ही हे जाणलं पाहिजे, आमचा धर्म जाणला पाहिजे, आमचा राष्ट्र जाणला पाहिजे. हे ज्या वेळेला आम्ही जाणू त्यावेळेला खऱ्या अर्थाने आम्ही राष्ट्राच्या समोर येऊ. आणि शेवटी असं म्हणता येईल, राष्ट्रसंत असं म्हणतात, ज्या वेळेला हा सर्वार्थानं आपला विशाल मनोनी आमची बुद्धी विशाल करी, कर्म करा या भूलोकावरी, आयुष्य दे शतक निर्धारी, जीवो आम्ही विश्वसेवे. असा संकल्प घेऊन ज्या वेळेला खऱ्या अर्थानं आपल्या हृदयातून आपण बाहेर येऊ. मी लिहून देतो या ठिकाणी 100 वर्ष आयुष्य तुम्ही सर्व जगसाल. काही कोणाला पुढील वर्षी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची आवश्यकता नाही. मग काय होईल, मग हे होईल गुरु भक्त के मुख से झरते सदा श्रुती स्मृती वेद है. मग बोले त्याची वेद वचन, त्याच्या शब्दे जन आंदोलन गणिती सारे. तुम्ही एखादा गावंडळ जरी शब्द तुमच्या तोंडातून उल्लेख जर केला असेल तर लोक त्याला वेद म्हणून स्वीकारतील. तुमच्या कर्तृत्वाच्या ताकदीची झालक त्याला निर्माण होईल. म्हणून काय म्हणतात, गुरु भक्त के मुख से झरते सदा श्रुती स्मृती वेद है, जह शास्त्र अरु सब ग्रंथ स्फुरते उसे ही अभेद है, जाना न पड़ता सीखने और पढ़ने न पड़ती पोथिया, सेवा गुरु जो करे उसने सभी तीरण किया. अशा अर्थानं कशाला काशी जातो आणि कशाला पंढरी जातो हे महाराजांनी बोललेलं आहे. त्याचा भावार्थ, त्याचा अर्थ आम्ही समजून जर घेतलं तर खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या जीवनामध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा विचार या साहित्य संमेलनातून आम्हाला मिळेल. गड्यो, आमच्या या देशामध्ये अनेक जातीपंथ धर्म संप्रदायांच्या साधना पद्धती तुम्हाला आम्हाला मिळालेली आहे. महाराज असं म्हणतात की आपापली देवी देवता घर में पूजी जा. हे काय महाराजांचा राष्ट्रसंत प्रवचनामध्ये आपल्या ज्या परंपरेने मिळालेल्या देवी देवता यांचं पूजन आम्ही आमच्या चौकटीच्या आतमध्ये अवश्य करू. पण चौकटीच्या बाहेर जर आम्ही पडलो तर देश हा देवची पवित्र, आमच्यासाठी आमचा देश देव असला पाहिजे. या अर्थानं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज तुम्हा आम्हाला असं म्हणतात की हे आतापासून चालत आलेली परंपरा नाही आहे. ही अनेक दिवसापासून अनेक युगानुयुगे चालत आलेली परंपरा आहे. आणि महाराजांच्या शब्दात तुम्हाला आम्हाला सांगतो तर कृत युग योगाने
काही काही वेळेला आपण असंही म्हणतो महाराजांनी हे योग या भक्ती पूजा हे सांगितलीच नाही म्हणते. अरे असं कसं नाही सांगितलं? त्याचा भावार्थ समजून घ्या. योग यागाची वेळ नाही, काळ नाही, म्हणजे याची गरज नाही म्हणते. मग आता जागतिक योग जगाने स्वीकारला तर मग महाराजांचं भजन कुठे काय? आम्हीच काय केलं? आमच्या भगवंताला लहान करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आमची बुद्धी विशाल करी. आता आम्हाला आमच्या बुद्धीची विशालता करण्याची गरज आली आहे. त्यासाठी इतर संघटना, इतर वेगवेगळ्या संप्रदाय या धर्मरक्षणासाठी, देश रक्षणासाठी कार्य करतात, त्यांची ऐकण्याची साठी सुद्धा आमची तयारी ठेवा. महाराज म्हणतात पुढचं युग योगाने सजे, त्रेतादी यज्ञा साधती, द्वापरी ध्यानी अर्चना पूजा पद्धती, हे प्रार्थना युग भारती, कलियुग कीर्तन साधना, उठ आर्य पुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना. आणि कोणाचे पुत्र या अनुषंगाने महाराज शेवटच्या वेळेस सांगितलं. आणि तरी आम्ही भेद करिता, भेद कसा हा सगळा बोलायला गडेव सद्भाविकांनो, आजच्या साहित्य संमेलनातून तुम्ही आम्ही हा संकल्प करू की या देशाला, या संस्कृतीला आणि याच्यामध्ये येणाऱ्या नवीन पिढीला मी माझ्याकडून एक भारत साधू समाज संमेलनला महाराजांना प्रश्न विचारला, महाराज अध्यात्म की परिभाषा क्या हो सकती है? तुम्ही आम्ही सर्व आध्यात्मिक लोक म्हणून या ठिकाणी आलो आहे. असे शील केले पुण्य दान अथवा साधू सेवा, म्हणूनच कळले सकया तुझ्या अंतरी देव भजावा. या एवढ्या मोठ्या नगरीमध्ये तूच कसा त्रास आला? नागपूरवरून, काटोलवरून, अमरावतीवरून, अकोलावरून मार्गिया उद्धारला. कोण देव पावला? बिचारा भजनाशी लागला. तुम्हीच कसे काय इथपर्यंत आले? आम्ही साधे नाही आहे. आमच्यामध्ये असं प्रगल्भता जागवा. महाराज या ठिकाणी असं म्हणतात, अवतरला गुरुदेव भारती, झाला जनतेचा सारथी. अरे आम्हाला कशा कशाची उपाधी महाराजांनी द्यावी? ते असं म्हणतात, मी जनतेचा सारथी झालो आहे, आता मी सारथ्य करायला तयार आहे. माझ्या रथामध्ये अर्जुन म्हणून बसायला कोण कोण तयार आहे या पुढे. आता आम्हाला अर्जुन म्हणून समोर व्हावं लागेल. हा भाव जेवढ्याला तुम्ही आम्ही आमच्या जीवनामध्ये जागू, त्यावेळेला खऱ्या अर्थानं हा देश आणि हा धर्म टिकवण्याच्या गोष्टी आम्ही वाटचाल करू. म्हणून गडेव तुमचा आमचा सर्वांचा सद्भाग्य आहे. मिलना कठिन है संत का, बड़े भाग से पाते नहीं, जब मिल गए संजोग से तो सतसंगति मिलती नहीं. सतसंग जिनको पा गया जन्म उनका साफल्य है, अधिकार उनका क्या तू, वह शहंशाह के तुल्य है. शहंशाह म्हणजे राज्य नाही, राजा नाही. महाराज त्यांच्या गुरु महाराजांना म्हणतात, तू हे शहंशाह. म्हणजे आम्ही जे जे करू ते सर्व समाज पुढ्या वगैरे स्वीकारतील. म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदायाला सुद्धा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विठ्ठल विठ्ठल बोला भाविकांनो, मुखे घेऊन या नाम अंगीकरा नित्य काम, दया भाव ठेवून चित्ती सर्वांभूती राखा प्रेम, त्याग करोनी विषयाचा काम क्रोध दुर्व्यसनाचा, शरण चला साधू संता जीवा तारुण्या बंधूंनो. आम्हाला आमचं जीवन तारायचं आहे. पंथपक्ष सारे विसरा, सर्व मिळून ग्रामा सुधरा, हाची बोध सक्ती केला ग्रंथ मंथुनी असा, धर्मनीती हेची सांगे सद्गुणासी बोध अंगे, हात कानी घ्या तुकड्याची, वार कर्या तुझे नाम विठ्ठल विठ्ठल बोला प्रिय भाविका. दरेव आज या ठिकाणी मला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्राध्यापक डॉक्टर श्री सुभाषजी लोहे सर यांचा अत्यंतिक प्रेम आहे माझ्यावर. निरंतर प्रेमापुढे ते मला बोलत राहतात, संपर्कात राहतात, गुरुपूजाला आम्ही भेटत राहतात. त्यांनी यावेळेला ही जबाबदारी माझ्यावर दिली आणि माझ्या फुटक मुटक शब्दानं का होईना मी भावनेच्या अंतकरणातून ह्या सगळं मी काही साहित्यिक अथवा साहित्याला संबोधन करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी उभा नाही राहिलो. माझा भगवंत जो मला समजला तो भगवंत आपल्या सर्वांच्या हृदयात कसाच आहे तो पाहण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उभा झाला. काही कोणाच्या कर्तव्याला बाधा आणलेले काही शब्द असतील, काही वाक्यरचना असतील, तो इंटेन्शन माझा अजिबात नव्हता. मात्र सर्वार्थांनी एक होऊन देश धर्म संस्कृतीसाठी जावो उन्हीं के शरण में जो सत्य लिखा है, मानव धर्म के दीप को घर घर में गेला आहे. अशा अर्थानं तुम्ही आम्ही संकल्प करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी संवाद साधला. तो संवाद तुम्ही सर्वांनी गोड करून घेतला. काही चुकलं असेल मी आपल्या सर्वांना समजलं दिलगिरी व्यक्त करतो आणि याच ठिकाणी मला बोलवल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद. यानंतर या साहित्य संमेलनात ज्यांच्या मधुर वाणीतून भजन आणि गीत आपण ऐकले त्या माग चिंताहरणी संगीत क्लासेसच्या संचालिका कुमारी चैतन्य लाडसेचा सन्मान सत्कार प्रदीपजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
चैतालीताई या दरवर्षी हेमंत व्याख्यानमालेत आम्हाला निशुल्क सहकार्य करतात, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. यानंतर आजच्या संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीपजी विटाळकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. विश्वेश्वर वाचनालय, गुरुदेव सेवा मंडळ, भारतीय विचार मंच विदर्भ आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 8वे साहित्य संमेलन. आपण आता अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. संमेलनाच्या समारोपामध्ये आपण आता आलेलो आहे. एकाच वाक्यात सांगायचं म्हणजे हे संमेलन अतिशय यशस्वी झाले आहे. म्हणून आयोजकांचं मी अभिनंदन करतो. जे 47 मिनिट उशिरा सुरू झालेलं संमेलन बरोबर वेळेत संपवणं हे कौशल्य आयोजकांनी ते दाखवलं, ते निश्चितच अभिनंदनीय आहे. उद्घाटनाच्या सोहळ्यापासून तर परिसंवाद 1 आणि 2 यामध्ये ज्या ज्या वक्त्यांनी सहभाग घेतला, जे अध्यक्ष होते, सूत्रसंचालक होते, या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या विषयाला न्याय दिलेला आहे. तो परिसंवाद त्या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी पिंजून काढला. त्या विषयावर मर्मग्राही विवेचन केलं आणि त्या विषयाला योग्य न्याय दिला. म्हणून या दोन्ही परिसंवादामध्ये असलेले अध्यक्ष, वक्ते या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि समारोप प्रसंगी श्री अरविंद राठोड यांनी जी तोफ या ठिकाणी दाबली आपल्या सर्वांसमोर वक्तृत्वाची, त्याबद्दल माझे विद्यार्थी आहेत, त्यांचं अभिनंदन करतो. अतिशय सुंदर असं वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केलं आणि राष्ट्रसंतांच्या एकूण साहित्याच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर राष्ट्रसंतांचं सर्व साहित्य हे राष्ट्रीय चारित्र्य निर्मितीचं साहित्य आहे. म्हणून राष्ट्रीय वृत्तीचा एक नकळत प्रवाह राष्ट्रसंतांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतो. राष्ट्रसंतांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केलेलं कार्य आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये केलेलं कार्य आणि राष्ट्रसंतांच्या विचारामध्ये असलेली नित्य नूतनता. आजही आपण जेव्हा ग्रामगीतेचा ग्राम आरोग्य अध्याय जर काढला तर करोनावर कशी मात करायची हे त्या अध्यायामध्ये महाराजांनी तेव्हा सांगून ठेवला. हा विचार नित्य नूतन असा आहे. म्हणून राष्ट्रसंतांचं साहित्य हे आचरणाचं साहित्य आहे, कृतीचं साहित्य आहे आणि ती कृती करण्याची परमेश्वर आपल्याला शक्ती देऊ, प्रेरणा देऊ. आणि आता जो काळ आपल्यासमोर पुढे येणार आहे तो महाराजांच्या विचारांच्या अनुषंगाने आपल्याला हे महाराजांचं कार्य गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून आदेश रचनेमध्ये एक श्लोक आहे, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य हे तुझे ना माझे. राष्ट्रसंतांनी अंतिम संदेश आपल्याला जो दिलेला होता, संदेश हा माझा करोडमुखी जाऊया, हे कार्य आपल्याला करायचं आहे, ती प्रेरणा आपल्याला प्राप्त हो. आणि नामदेवाने
ज्ञानेश्वरीबद्दल जे म्हटलेलं होतं, नावावणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. या राष्ट्रसंतांच्या साहित्यामध्ये असलेल्या एका विचाराने जरी आपण प्रेरित झालो तर आपल्या देशाचं, आपल्या कुटुंबाचं आपण उन्नयन करू शकतो, प्रगती करू शकतो. ती प्रेरणा आपल्या सर्वांना प्राप्त हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी हे संमेलन अतिशय यशस्वी झालं याचा पुनरुच्चार करतो. आयोजकांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आजच्या संमेलनाचे आभार प्रदर्शन वाचनाचे अध्यक्ष दीपकजी केने करतील. तत्पूर्वी उद्घाटन सत्राचे संचालन सौ नंदाताई पाटमासे मॅडम, ग्राम गीताचार्य तथा सचिव गुरुदेव सेवा मंडळ काटोल यांनी सुंदर असं संचालन केले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. व त्यानंतर पहिल्या सत्राचे संचालन डॉक्टर अनिलजी गवळी यांनी उत्कृष्ट केले, त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार. व त्यानंतर दुसऱ्या सत्र उर्वरित आभार प्रदर्शन वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपकजी केने करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चरा नमस्कार माता सरस्वती. पूजनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करतो. आपण ज्या ऐतिहासिक वास्तूमध्ये बसले आहात त्याच्या बाबतीत पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं. आमची ही जी वाचनालय आहे ही वाचनालय 1918 पासून सुरू आहे आणि आपल्या वाचनालयामध्ये जवळजवळ 14,000 पुस्तकांची संपदा आहे. आणि ज्या ठिकाणी आपण बसला आहात तिथे आम्ही एक अभ्यासिका चालवतो. इथे विद्यार्थी असतात आणि खालच्या हॉलमध्ये विद्यार्थिनी असतात. आणि ज्या वर्षीपासून म्हणजे तुमचं साहित्य संमेलन सुरू झालं त्याच्या 2 वर्षापूर्वीपासून आमची इथे या वाचनाच्या माध्यमातून व्याख्यानमाला सुरू केली होती. आणि आमचे 10वं वर्ष आहे व्याख्यानमालेचं. ज्यावेळेस व्याख्यानमालेचा विषय आला त्यावेळेस सुभाषजी इथे होते आणि त्यांनी सांगितलं की यावर्षीची व्याख्यानमाला 3 दिवसाच्या ऐवजी तुम्ही 2 दिवसाची करा आणि तिसऱ्या दिवशी आपण इथे साहित्य संमेलन घेऊ. आमच्या संचालक मंडळातील नलिनजी, कर्णजी, कुलजीतजी, आमचे ग्रंथपाल हिम्मतजी या सर्वांना ही जी त्यांनी दिलेली आयडिया होती ती एकदम पटली. कारण काय होतं की आमची व्याख्यानमाला जी असते ती फक्त तीन दिवसाची आणि 3 तासाची असते रोज. परंतु पूर्ण दिवसाचा कार्यक्रम मिळणार आणि या पूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाच्या मेजवानी काटोलकरांना मिळणार याचा आम्हाला आनंद होता. आणि आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आणि आपण सर्वांनी काटोलला यायचं कबूल केलं. त्यामुळे सर्वप्रथम गुरुदेव सेवा मंडळाचे जेवढे काही पदाधिकारी आहेत त्यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपल्या इथं आलेले डॉक्टर विटाळकर सर, बोथे दादा, त्यानंतर बोटे सर, मांगरूळकर सर, गवकर सर, अनिलराव सांबरे, गणेशराव मोहोळ, डॉक्टर अमृता इंदुरकर, डॉक्टर मंगेश आचार्य, डॉक्टर विजय राऊत, त्याचप्रमाणे माननीय अरविंदजी राठोड आणि बरीच मंडळी इथे ज्यांची नावं मला माहीत नाही ती सुद्धा काही मोजरीवरून सर्व बाहेरून आलेल्या आहात. आपण सर्व इथे आला. हे संमेलन सरांनी सांगितल्याप्रमाणे यशस्वी झालं आहे आणि हे यशस्वी करण्यामध्ये आपण जो सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि तसंच आमच्या चिंताहरीने चिंताहरीचे लाडसीताई, आमचे गणेश फाळके, पोलीस प्रशासन आणि सर्वांचे इथं आपण जे महत्त्वाची गोष्ट या दिवसभराचं संमेलन इथं फार सुंदरपणे ऐकलं
त्याबद्दल आपले सर्वांकडे आपले सर्वांचे आभार. धन्यवाद. यानंतर राष्ट्रपतींना पाटमासे मॅडम घेतील अशी मी त्यांना विनंती करतो. आवाज थोडी येणार आहे फोटो या फोटो काढून एक झाला का एक साथ राष्ट्रवंदना केली तयार होती तयार राष्ट्रवंदना त्रिवार जयघोषी या सर्वांनी जयघोष द्यायचा आहे. श्री गुरुदेव की मुळे त्यानंतर जय म्हणून उंच स्वरात गंभीर स्वरामध्ये आपल्याला म्हणायचं. श्री गुरुदेव की जय. श्री गुरुदेव की जय. बोलो जी श्री गुरुदेव की जय. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय. भारत माता की जय. सर्वांनी इथे कार्यक्रम संपलेला आहे.